राळेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले तसेच राज्य मंत्रिमंडळात दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री पदाची जबाबदारी मिळालेले भाजपचे नेते आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक उईके तसेच आर्णीचे आमदार राजू तोडसाम आणि उमरखेडचे आमदार किसनराव वानखेडे यांचा भव्य स्वागत सत्कार सभा व विजय रॅली भारतीय जनता पार्टी यवतमाळ व पुसद जिल्हा यांच्याकडून रविवार दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे। कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आमदार डॉक्टर अशोक उईके यांचे प्रथमच यवतमाळमध्ये आगमन होणार आहे। त्यानिमित्त हा स्वागत सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे। त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे। माजी मंत्री मदन येरावार, ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या नेतृत्वात या स्वागत सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, माजी आमदार तथा भाजप आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष उत्तमराव इंगळे, माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार, माजी आमदार निलय नाईक, माजी आमदार डॉक्टर संदीप धुर्वे, माजी आमदार नामदेवराव ससाने, लोकसभा समन्वयक नितीन भुतडा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। जिल्हा भाजप कार्यालयातून सकाळी 11 वाजता या विजय रॅलीला सुरुवात होईल। पोस्टल ग्राउंड येथे भव्य सभा व स्वागत सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती भाजपचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष तारेंद्र बोर्डे व पुसद जिल्हा अध्यक्ष महादेव सुपारे यांनी दिली आहे।